शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज हे राज्यातील उत्तम रुग्णालय करण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीमधून 12 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या अत्याधुनिक मशीन मिरज सिव्हिलला दिल्या आहेत। ही अत्याधुनिक यंत्रसामग्री दिल्याने गरीब गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विविध अत्याधुनिक यंत्रसामग्री व साधनसामग्रीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, डॉक्टर प्रियांका राठी यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले, मिरज सिव्हिल रुग्णालयाला मेंदूची सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि अन्य आवश्यक सर्व साहित्य दिले आहे, ज्यामुळे गोरगरिबांचे मोफत ऑपरेशन होईल। डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी विविध मशिनरी तसेच कान नाक घसा विभाग अत्याधुनिक करण्यासाठी विविध यंत्रसामग्री दिल्या आहेत। ॲनेस्थेशिया विभाग, सर्जरी विभाग अद्ययावत केला जात आहे। सर्जरी ICU अद्ययावत करण्यासाठी ॲडव्हान्स्ड ICU बेड आणि मॉनिटर उपलब्ध केले आहेत। मेडिसिन ICU सुधारणा अद्ययावत करण्यासाठी डायलिसिस मशीन, USG मशीन, मॉनिटर, इको मशीन, सिरिंज, पंप असे अनेक उपकरणे दिले असल्याचे पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी सांगितले। आज आपल्या मिरजमधील शासकीय रुग्णालय मिरज राज्यामध्ये एक उत्कृष्ट रुग्णालय करण्यासाठी व सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी इथं येतात, त्यांची सुविधा पुऱ्या व्हाव्यात ह्यासाठी आज इथं आपण सिव्हिल हॉस्पिटलला 12 कोटी 30 लाखाच्या आपण लागणाऱ्या जरुरी मशीन आपण ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये मेंदू सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि बाकी त्याला लागणारे सगळं सामान ते दिलेलं आहे। डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी विविध मशीनचा वापर करून त्या विविध मशीन आपण त्यांना दिलेल्या आहेत। कान नाक घसा ह्यामधले जे असतात NT म्हणतो आपण त्याला, त्याचे सगळे मशिनरी ऑपरेशन करणारे मशिनरी आपण त्यांना दिलेल्या आहेत। ॲनेस्थेशिया तज्ञ त्यांच्यासाठी लागणारी सगळी उपक्रम हे आपण त्यांना दिलेले आहेत। सर्जरी विभागात हँड सर्जरी करण्यासाठी एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, लेझर मशीन, ETO मशीन, स्पाइन आणि ब्रेन सेट ह्या मशीन सर्जरी ICU अत्याधुनिक करण्यासाठी ॲडव्हान्स ICU बेड आपण त्यांना 10 दिलेले आहेत। अजून त्यांची जरुरी आपल्याला त्या 15 बेड अजून त्याचे पुढे आपण ते ॲडमिट करू। मेडिकल ICU सुधारणा करण्यासाठी डायलिसिस मशीन, UCG मशीन, मॉनिटर, इको मशीन, सिरीज पंप असे अनेक उपकरणं आपण त्यांना दिलेले आहे। एक तर ती मशीन होती की जे आपण ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट वापरतो त्या इक्विपमेंटमध्ये ते स्वच्छवन आणि रोग व दोषमुक्त व्हावेत त्यासाठी ते एक मशीन आपण दिलेलं आहे की जे उपकरणं हँडलोज असतील, बाकी काय सगळं सामान असेल ऑपरेशनचं ते 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 रोगमुक्त व्हावं त्यासाठी ते एक मशीन आपण त्यात दिलेलं आहे। अशा विविध मशिनरी आज आपण इथं उपलब्ध केलेले आहेत। काही दिवसामध्येच आपल्याला एक ECG मशीन आणि आपल्या CTM मशीन ह्या दोन्ही मशीन आपण इथं उपलब्ध करून देतो आहे। त्याचंही टेंडर निघालेलं आहे। 25 कोटी रुपयाची आपण MRI देतो आहे आणि 10 कोटीचं काहीतरी CT स्कॅन 10 कोटीची CT स्कॅन देतो आहे। त्याचे टेंडर निघालेले आहेत। टेंडर झाल्यानंतर ताबडतोब त्या 2 मशीन म्हणजे अत्यावश्यक मशीन आता चांगल्या लेटेस्ट मशीन त्या येतील आपल्याला की ते दिवसाला आपल्याला 90 आपल्याला MRI CT स्कॅन करू शकतात अशा मशीन। सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं पण आता मी आपल्या मिरजच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला आहे। पुढल्या हप्त्यात आम्ही दिल्ली जाणार आहोत, त्यावेळी त्याची मंजुरी आम्हाला मिळेल असं आम्हाला आशा वाटते। आणि तेच एक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आपण इथं उभा करतो आहे। आता आपण इथून गेल्यानंतर एक मिरजमध्ये जिथं नगरपालिकेचा दवाखाना आहे लक्ष्मी चौकामध्ये, तिथं महिला आणि बाल रुग्णासाठी 48 कोटीचं हॉस्पिटल उभा करतो आहे। त्याचं आता उद्घाटन करायला आपण सगळे जाणार आहात। धन्यवाद।